विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत निबंधक व आयुक्त याच्याविषयीची माहिती पाहिली आहे. निबंधक आयुक्त हा जो आहे, हा सहकारी संस्थेचा सर्वेसर्वा आहे. महाराष्ट्र राज्याचा निबंधक असेल, प्रत्येक राज्यापुरता एक महत्त्वपूर्ण असं कार्य करणारा हा निबंधक असतो. त्याचं कार्य संपूर्ण राज्याकरता असतं. म्हणून राज्यातील सहकार चळवळीची पूर्णपणे जबाबदारी ही निबंधकाची असते आणि त्या दृष्टीनं याला काही कार्य करावी लागतात. त्या कार्याच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर त्याची कार्ये जी आहेत ती 3 प्रकारे आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे वैधानिक कार्य. वैधानिक म्हणजे कायदेशीर दृष्टिकोनातून त्याला कोणते कामं करावी लागतात. आयुक्त व निबंधकाला कायदेशीर दृष्टिकोनातून करावी लागणारी जी कार्य आहेत त्याच कार्याला आपण वैधानिक कार्य असं म्हणतो. आणि या वैधानिक कार्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, कोणकोणत्या कार्यांचा समावेश होतो, याचा विचार आपण आज करणार आहोत. स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. पहिलं कार्य आहे नोंदणी करणे. दुसरं आहे पोटनियमांना मंजुरी देणे. तिसरं कार्य आहे नोंदणी दाखला देणे. चौथं आहे सभासदत्वास मंजुरी देणे. पाचवं कार्य आहे संस्थांचे वर्गीकरण करणे. सहावं कार्य आहे सभांचे आयोजन करणे. सातवं कार्य आहे संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे आणि न्यायनिवाडा करणे व संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन करणे. अशी वेगवेगळ्या प्रकारची परंतु वैधानिक स्वरूपाची कार्ये ही आयुक्त व निबंधकाला करावी लागतात. त्यामधलं पहिलं कार्य आहे नोंदणी करणे. सहकारी संस्थेची नोंदणी करण्याचं काम निबंधकाला करावं लागतं. जोपर्यंत सहकारी संस्थेच्या नोंदणी होत नाही तोपर्यंत ती संस्था कायदेशीररित्या अस्तित्वात येत नाही, तिला कायदेशीर अस्तित्व प्राप्त होत नाही. आणि ही नोंदणी करण्याचं काम आयुक्त व निबंधक हा करत असतो. नोंदणी करताना संस्थेच्या नोंदणीच्या संदर्भात सहकारी संस्थेची सगळी जी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांची तपासणी करून त्याला मंजुरी करण्याचं काम त्यांच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचं कार्य हे आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. दुसरं कार्य आहे पोटनियमांना मंजुरी देणे. पोटनियम म्हणजे सहकारी संस्थेने आपली संस्था व्यवस्थित चालावी याकरता तयार केलेले जे नियम असतात ते नियम म्हणजे पोटनियम. की संस्थेच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून संस्था व्यवस्थित चालावी या दृष्टीनं संस्थांनी जे अंतर्गत नियम केलेले असतात ते पोटनियम आहे. त्या पोटनियमांना देखील आयुक्त व निबंधकाला मंजुरी द्यावी लागते. जोपर्यंत पोटनियमांना मंजुरी मिळत नाही, सहकारी संस्थेची नोंदणी होत नाही, तोपर्यंत सहकारी संस्था कायदेशीररित्या अस्तित्वात येत नाही. नियम व पोटनियमाला मंजुरी देण्याचं काम देखील आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. तिसरं कार्य आहे नोंदणी दाखला देणे. नोंदणी दाखला देणे म्हणजे सहकारी संस्थेची नोंदणी झालेली आहे या संदर्भाचं सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक नोंदणी झाल्यानंतर सहकारी संस्थेला संस्थेची नोंदणी झाल्याचं एक प्रमाणपत्र देतात, एक दाखला देतात व या दाखल्यावर सहकार आयुक्त व निबंधकाची सही व शिक्का असतो. हे प्रमाणपत्र संस्थेची नोंदणी झाल्याचा कायदेशीर पुरावा असतो. जोपर्यंत सहकारी संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त होत नाही संस्थेला, तोपर्यंत संस्था आपलं कार्य प्रारंभ करू शकत नाही. म्हणून ही नोंदणी दाखला देण्याचं काम देखील एक वैधानिक स्वरूपाचं काम आहे आणि हे काम आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. त्याचबरोबर सभासदत्वाला मंजुरी देणे. सहकारी संस्थेचं सभासदत्व कसं आहे? ऐच्छिक आणि खुले आहे. खुले सभासदत्व म्हणजे कोणत्याही व्यक्तीला संस्थेचं
सभासदत्व स्वीकारता येतं, सभासद होता येतं. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीच्या जातीचा, धर्माचा, वर्णाचा, पंथाचा, लिंगाचा विचार केला जात नाही. तसेच त्याच्या सामाजिक प्रतिष्ठेचा देखील विचार केला जात नाही. तो व्यक्ती आहे, त्याला संस्थेचं सभासदत्व पाहिजे आहे. अशा वेळी त्याने जर संस्थेचं सभासदत्व मागितलं तर ते सभासदत्व देण्याचा सहकारी आयुक्त व निबंधकाला देखील अधिकार आहे. परंतु एखाद्या संस्थेने एखाद्या व्यक्तीचं सभासदत्व नाकारलं असेल तर ती व्यक्ती सभासद होण्यालायक असेल, पात्र असेल, सभासदत्वाचे सगळे पात्रता त्याच्या अंगी असेल, परंतु त्याला सभासदत्वाचं देण्याचं काम संस्थेनं नाकारलं असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला सभासदत्व देण्याचं कार्य सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. त्याचबरोबर संस्थेचं वर्गीकरण करणे. संस्थेचं वर्गीकरण म्हणजे काय? सहकार क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था असतात. त्यामध्ये समजा कृषी संस्था आहे, पणन संस्था आहे, उपभोक्ता संस्था आहे, सहकार बँक आहे, सर्वसाधारण संस्था आहे, सहकारी गृहनिर्माण संस्था आहे, प्रक्रिया संस्था आहे, म्हणजे सहकार साखर कारखाने वगैरे हे जे आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांना वेगवेगळ्या विभागात वर्गीकरण करून त्यांचा योग्य त्या वर्गीकरणात समावेश करण्याचं आणि त्यांना त्या वर्गीकरणानुसार परवानगी देण्याचं काम सहकारी आयुक्त व निबंधक करतो. सामान्यपणे निबंधक या संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात किंवा उपवर्गात समाविष्ट करण्याचा देखील अधिकार हा आयुक्त व निबंधकाला असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर सभांचे आयोजन करणे. सहकारी संस्थेला दरवर्षी सभा घ्यावीच लागते. ते कायद्यानुसार बंधनकारक आहे. पण काही संस्थांनी जर योग्य मुदतीत सभा घेतली नाही, सभा बोलावली नाही, तर सहकार आयुक्त व निबंधक आपल्या अधिकारात ती सभा बोलावू शकतो. तसेच आवश्यकता असेल तर विशेष सभा बोलवण्याचं देखील काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. म्हणजेच सभांचे आयोजन करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे संस्थेच्या निधीची गुंतवणूक. सहकारी संस्थेला सहकार कायद्यानुसार दरवर्षी जो काही त्यांना नफा होईल त्या नफ्याच्या 25% राशी ही राखीव निधीला स्थानांतरित करावी लागते. राखीव निधी म्हणून तेवढी राशी ठेवावी लागते. मग या राखीव निधीची गुंतवणूक निरनिराळ्या प्रकारच्या ठिकाणी सहकारी संस्थेला करता येते. परंतु ती गुंतवणूक करताना सहकार आयुक्त व निबंधकाची परवानगी घ्यावीच लागते. त्यांच्या परवानगीशिवाय ती गुंतवणूक करता येत नाही. त्यामुळे राखीव निधीच्या गुंतवणुकीला मान्यता देण्याचं काम हे सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. आणि ही परवानगी देताना ज्या नियम व शर्ती अटी आहेत त्या अटीनुसार आयुक्त व निबंधकाकडून ही परवानगी दिली जाते. त्यानंतर न्यायनिवाडा. न्यायनिवाडा करण्याचं लवादाचं काम देखील सहकार आयुक्त व निबंधक करतो. एखाद्या संस्थेत कुठल्याही प्रकारचे वादविवाद निर्माण झाले असतील तर ते वादविवाद तंटे सोडवण्याचं काम, त्यांना योग्य तो न्याय देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. सहकार आयुक्त व निबंधक हा लवादाची भूमिका पार पाडत असतो आणि न्यायनिवाडा करताना सहकारी संस्थेचे ज्यांच्यामध्ये तंटे वाद निर्माण झाले असतील अशा दोन्ही पक्षाला आपली बाजू मांडण्याची ते संधी देतात आणि त्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य तो निर्णय
योग्य ते पुरावे विचारात घेऊन निपक्षपाती निर्णय देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. त्यानंतरचं कार्य आहे ते म्हणजे सहकारी संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन. सार्वजनिक हिताच्या ज्या सहकारी संस्था आहे, सहकार चळवळीच्या हिताच्या दृष्टीनं सहकार चळवळ ही प्रगतिशील व्हावी, कारण सहकार चळवळीच्या जबाबदारी राज्याची जबाबदारी ही सहकार आयुक्त व निबंधकाची असते. आणि मग ती सहकार चळवळ योग्यरित्या चालावी, सहकार चळवळीची दिशा योग्य असावी, अशा दृष्टिकोनातून विचार करून सहकार आयुक्त व निबंधक ज्या संस्था अकार्यक्षम आहेत, कामच करत नाही पण नुसती संस्था आहे, अर्थक्षम नाही म्हणजे ज्यांच्याजवळ पैसा नाही, अशा सगळ्या सहकारी संस्थेची एकत्रीकरण करण्याचं काम देखील सहकार आयुक्त व निबंधक करतात. मग अशा वेळी त्या सहकारी संस्था ज्या काम करत नाही, अकार्यक्षम आहे, ज्या बुडीत होतात, ज्यांच्याजवळ कोणत्याही प्रकारच्या ज्या फायद्यात चालत नाही, त्यांचं काम योग्य प्रकारचं नाही, अशा सहकारी संस्थांचं विलिनीकरण करण्याचं काम, एकत्रीकरण करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधक कायदेशीर दृष्टिकोनाची पूर्तता करून, कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्या एकत्रित करण्याचं कार्य सहकार आयुक्त व निबंधक करतात. त्याचबरोबर एखाद्या सहकारी संस्थेचं विभाजन करण्याचं कार्य देखील सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. या दृष्टिकोनातून सहकार आयुक्त व निबंधकाला ही कार्ये वैधानिक कार्य म्हणून करावी लागतात. वैधानिक कार्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो? 1. सहकारी संस्थांची नोंदणी करणे. 2. सहकारी संस्थांच्या पोटनियमांना मंजुरी देणे. 3. नोंदणी दाखला देणे. 4. सभासदत्वास मंजुरी देणे. 5. सहकारी संस्थांचे वर्गीकरण करणे. 6. सभाचे आयोजन करणे. 7. संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे. 8. न्यायनिवाडा करणे. आणि 9वं कार्य त्याचं वैधानिक स्वरूपाचं जे आहे ते म्हणजे सहकारी संस्थांचे एकत्रीकरण व विभाजन करणे. अशा स्वरूपाची वैधानिक कार्ये ही सहकारी संस्थेच्या सहकार आयुक्त व निबंधकाला करावी लागतात. ही कार्ये कायदेशीर दृष्टिकोनातून करावी लागत असल्यामुळे या कार्यांचा समावेश आपण वैधानिक कार्य म्हणून करतो. ही कार्ये त्याला कायद्याच्या दृष्टीने पूर्ण करावी लागतात. यानंतरचं त्याचं कार्य आहे ते म्हणजे नियंत्रणात्मक कार्ये. आता नियंत्रणात्मक कार्यामध्ये जर आपण विचार केला तर सहकारी संस्थेचा आयुक्त म्हणजे आयुक्त व निबंधक हा सहकारी संस्थेचा सर्वोच्च अधिकारी असतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. रिकामी जागा विचारली जाऊ शकते की सहकारी संस्थेचा निबंधक हा सहकारी संस्थेचा रिकामी जागा असतो, सर्वोच्च अधिकारी. किंवा अशी रिकामी जागा विचारली शकते, सहकारी संस्थेच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला रिकामी जागा असे म्हणतात. म्हणजे त्या दृष्टिकोनातून हा विषय आपण लक्षात ठेवायचा आहे. नियंत्रणात्मक जी कार्य आहे त्या दृष्टिकोनातून त्याला करावी लागणारी जी कार्य आहेत त्या कार्यांचा समावेश आपण पहिले विचारात घेऊ आणि मग सविस्तर प्रत्येक कार्याचा विचार करू. पहिलं कार्य आहे प्रशासकीय कार्य. दुसरं आहे हिशोब तपासणी. तिसरं कार्य करावं लागतं नियंत्रणात्मक दृष्टिकोनातून आर्थिक व्यवहारावर नियंत्रण. चौथं कार्य आहे दोषी संस्थेविरुद्ध कारवाई. आणि 5वं कार्य आहे शासकीय धोरणांची अंमलबजावणी. सहकार आयुक्त व निबंधक हा सहकार चळवळीचा राज्यातील सर्वोच्च अधिकारी आहे आणि त्या नात्यानं त्याला काही प्रशासकीय स्वरूपाची कामं करावी लागतात. त्यामध्ये जर आपण विचार केला तर सहकारी संस्था ही सहकार कायद्यानुसार चालली पाहिजे. सहकार कायद्यानुसारच सहकारी संस्थांचं कार्य करावं लागतं. जर सहकारी संस्था
सहकार कायद्यानुसार जर चालत नसेल तर त्या सहकारी संस्थेवर कारवाई करण्याचा अधिकार एक कठोर प्रशासक म्हणून सहकार आयुक्त व निबंधकाला असतो. मग ती सहकारी संस्था नियमानुसार चालते की नाही, ती पोटनियमाचं पालन करते किंवा नाही, त्या सहकारी संस्थांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. सहकारी संस्थेच्या मधून चालणारा जो आर्थिक व्यवहार आहे त्याच्यामध्ये काही गैरव्यवहार होतो का, त्याच्यामध्ये काही अफरातफर होते का, वाईट प्रवृत्तीचा काही शिरकाव झालेला आहे का, नाही, याची काळजी ही सहकार आयुक्त व निबंधकाला घ्यावी लागते. आणि त्या दृष्टिकोनातून नियंत्रण व देखरेख ठेवण्याचं काम सहकार आयुक्त हा करीत असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरं नियंत्रणात्मक कार्य आहे हिशोबाची तपासणी. सहकारी संस्था ही कोणत्याही एका व्यक्तीच्या मालकीची नसते, त्याचे मालक सभासद असतात. मग अशा वेळी सहकारी संस्थेचे जे हिशोब आहे त्या हिशोबाची तपासणी कायद्यानुसार दरवर्षी करावी लागते. तपासणी करणं, हिशोब तपासणी करणं हे बंधनकारक आहे. निबंधक त्या हिशोबाला मान्यता देतो. निबंधकाकडून ही हिशोब तपासणी करून घ्यावी लागते आणि या हिशोब तपासणीला मान्यता देण्याचं काम देखील निबंधक करतो. संस्थेचा जमा खर्च आहे, हिशोब पुस्तकं आहेत, बँकेच्या खातेपुस्तिका आहेत, संस्थेची मालमत्ता आहे, या सगळ्या बाबी हिशोब तपासणीमध्ये तपासल्या जातात. तसेच केलेले जे व्यवहार आहे ते वैधानिक दृष्टिकोनातून योग्य आहेत किंवा नाही, ते कायदेशीर आहेत किंवा नाही, याचा देखील भाग आयुक्त व निबंधक हे तपासून पाहतो. त्यामध्ये जर काही चुका आढळल्या, दोष आढळले तर त्या दुरुस्त करून घेण्याचं काम देखील सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून सहकारी संस्थांच्या हिशोबावर नियंत्रण ठेवण्याचं काम, हिशोब तपासणी करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. तिसरं नियंत्रणात्मक जे कार्य आहे ते म्हणजे आर्थिक व्यवहारावर नियंत्रण. निबंधक हे सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवतात, कारण आर्थिक व्यवहारामध्ये गैरप्रकार होण्याची शक्यता असते, भ्रष्टाचार होण्याची शक्यता असते, अफरातफर होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही गैरव्यवहार जर झाले तर संस्था धोक्यात येऊ शकते, ती कायदेशीरपणे काम होऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून सहकारी संस्थांचा आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम सहकार संस्थेचे आयुक्त व निबंधक करतात. कायद्यानुसार यांनी खर्च केला किंवा नाही, सहकारी संस्थेच्या नियमाचं पालन योग्य प्रकारे केलं का नाही, कायद्यातील तरतुदीची पूर्णता करून संस्थेने कर्ज वितरण केलं काय, गुंतवणूक केली काय, या संदर्भात कर्ज, गुंतवणूक यावर सहकारी संस्थेचे आयुक्त व निबंधक हे बंधनं घालू शकतात. आणि अशा प्रकारचं नियंत्रण हे सहकारी संस्थेच्या निबंधकाला करावं लागतं. आर्थिक व्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचं काम देखील सहकारी संस्थेचे निबंधक करतात. त्याच्यानंतरचं नियंत्रणात्मक कार्य आहे दोषी संस्थांविरुद्ध कारवाई करणे. जर एखादी संस्था सहकार कायद्यातील तरतुदीचं पालन करत नसेल, कायद्यानुसार चालत नसेल, कायद्यानुसार योजनांची अंमलबजावणी करत नसेल, तर अशा संस्था दोषी ठरतात. मग अशा दोषी संस्थांविरुद्ध कडक कारवाई करण्याचं काम निबंधकाला करावं लागतं. कारवाई करत असताना संस्थेची नोंदणी देखील रद्द होऊ शकते किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी लागते. आणि जर अनेक अशा प्रकारचे दोष आढळले असतील की संस्था नियमाचं पालन करत नाही, सहकार कायद्याच्या तरतुदीचं पालन संस्थेकडून होत नाही, अशा वेळी त्या सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्याची कारवाई देखील निबंधकाला करता येते. त्यानंतरचा पाचवा मुद्दा आहे नियंत्रणात्मक कार्याचा, तो म्हणजे शासकीय धोरणांची अंमलबजावणी.
जनतेच्या विकासासाठी सरकारने, शासनाने जी धोरणं सांगितलेली आहे, जी धोरणं ठरवलेली आहे, त्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचं काम निबंधकाला करावं लागतं. तो संस्थेमार्फत त्याची अंमलबजावणी करतो. संस्थेचा विकास झाल्यासाठी, संस्थेची प्रभावी कार्य होण्यासाठी सरकारी धोरणं हे प्रभावीपणे राबवण्याकरता सहकारी निबंधक संस्थेमार्फत त्या सर्व सहकारी धोरणाची अंमलबजावणी करण्याचं काम निबंधकाला करावं लागतं. आणि त्या दृष्टीनं सहकारी संस्थेचं नियंत्रणात्मक कार्य हे करावं लागतं. यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कार्य आहे ते म्हणजे सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाचं विकासात्मक कार्य. 3 प्रकारची कार्य आपण पाहिली. कोणती? एक, वैधानिक कार्य जी कायद्याच्या दृष्टिकोनातून त्याला करावी लागतात. 2, नियंत्रणात्मक कार्य की सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थित चालावा, सहकार चळवळ प्रभावी ठरावी या दृष्टिकोनातून संस्थेवर नियंत्रण ठेवण्यासंबंधीची असलेली सगळी कार्ये ही नियंत्रणात्मक कार्य करावी लागतात. आणि आता आपण तिसरा मुद्दा पाहणार आहोत, विकासात्मक कार्ये. सहकारी संस्थेवर नियंत्रण ठेवणारा राज्याचा प्रतिनिधी हा निबंधक असतो. निबंधक हा सहकार कायद्यानुसार संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून विकासात्मक कार्य करण्याकरता त्याला अधिकार प्राप्त झालेले असतात. आणि अशा प्रकारचे अधिकार विकासात्मक कार्य करण्याकरता निबंधक करीत असतो. त्या संबंधात येणारी जी कार्य आहेत ती कार्य आपण आता अभ्यासणार आहोत. त्यातली कोणकोणती कार्य विकासात्मक कार्य आहे याचा विचार आपण या मुद्द्याच्या आधारे आपण करणार आहोत. पहिलं विकासात्मक कार्य म्हणजे सहकार क्षेत्राचे नेतृत्व करणे. दुसरं, सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे. तिसरं, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे. चौथं, सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे. पाचवं, कर्ज वसुलीला चालना देणे. आणि 6वं, सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देणे. या 6 कार्यांमधलं जे पहिलं कार्य आहे ते म्हणजे सहकारी क्षेत्राचे नेतृत्व करणे. सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक हा सहकार क्षेत्रामध्ये राज्यातील सहकार चळवळीचं नेतृत्व करण्याचं काम करीत असतो. आणि त्या दृष्टीनं राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे देखरेख करण्याचं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत करण्याचं काम सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक हा करीत असतो. जसं एखादा नेता आपल्या लोकांना विकासाच्या मार्गावर नेतो, तसं एक नेता म्हणून सर्व सहकारी संस्थांना विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. हे त्याचं महत्त्वाचं राज्यातील सहकार चळवळीचं नेतृत्व करण्याचं काम निबंधकाचं आहे. दुसरं आहे सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणे. निरनिराळ्या प्रकारच्या क्षेत्रात निरनिराळ्या सहकारी संस्था काम करतात. अशा संस्था चालवत असताना सहकारी संस्थेच्या चालकाला अनेक समस्या येतात. अशा समस्या जर सोडवल्या गेल्या नाही तर सहकारी संस्था धोक्यात येऊ शकतात. मग अशा वेळी संस्थांच्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं वेळीच निराकरण करण्याचं काम आणि त्यांना योग्य प्रकारे मोलाचं मार्गदर्शन करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधक करत असतो. आणि त्याचबरोबर सहकारी संस्थेचा कारभार व्यवस्थित कसा चालवावा, संस्थेच्या कारभारामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश केला म्हणजे संस्था चांगल्या पद्धतीनं चालू शकतं, अशा प्रकारचं मार्गदर्शन करून त्या मार्गदर्शनासंबंधीची मोलाची मदत हे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थांना करीत असतात. आणि त्यांच्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास घडवून आणण्याचा
प्रयत्न होतो. तिसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन. बऱ्याच वेळा अनेक सहकारी संस्थांच्या चालकांना, अध्यक्ष, व्यवस्थापन समितीच्या सभासदांना सहकारी निबंधकाच्या सल्ल्याची आवश्यकता भासते. बरेच वेळा त्यांना संस्थेचे हिशोब कसे ठेवायचे, सभेचे आयोजन कसं करावं, संस्थेची नोंदणी संबंधी कशा तरतुदी आहेत, या सगळ्या बाबतीत माहिती नसते. मग अशा वेळी अध्यक्ष व व्यवस्थापन समिती त्यांचे अधिकार कोणते आहेत, त्यांना त्यांच्या सल्ल्यासाठी आयुक्त व निबंधकाची गरज भासते. त्यावेळी विकासाच्या मार्गावर सहकारी संस्था नेण्याकरता सहकार आयुक्त व निबंधकाला तांत्रिक सल्ला त्या संस्थांना द्यावा लागतो व ती संस्था योग्य प्रकारे योग्य मार्गावर चालवण्यासाठी योग्य प्रकारचं तांत्रिक मार्गदर्शन करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. त्यानंतरचा आपण पाहत आहोत मुद्दा, तो म्हणजे सहकारी संस्थांना आर्थिक मदत. साधारणतः जर विचार केला आपण तर सहकारी संस्था ह्या समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांनी स्थापन केलेल्या असतात. मग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यामुळे त्यांच्याजवळ भांडवलाची कमतरता असते आणि भांडवल कमी असलं तर अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं, त्यांना पैशाची गरज भासते. मग अशा वेळी अपुऱ्या भांडवलाची समस्या असल्यामुळे या संस्था योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही. त्यामुळे सहकारी संस्थेच्या विकासाकरता निबंधक व आयुक्त दुर्बल संस्थांना आर्थिक मदत करण्याचं कार्य करतात आणि त्यांच्या माध्यमातून सहकारी संस्थांना आर्थिक सहाय्य मिळते आणि ते मदत मिळवून देण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधक करीत असतात. त्यानंतरचा मुद्दा पाहणार आहोत आपण, कर्ज वसुलीला चालना देणे. सहकारी संस्था आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करतात, परंतु काही सभासद कर्ज मिळाल्यानंतर सुद्धा वेळेवर त्या कर्जाची परतफेड करत नाहीत. त्यामुळे संस्था आर्थिक संकटात येतात. मग संस्थेला आर्थिक चणचण बसते. संस्था ह्या आधीच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात. मग सभासदांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड जर वेळेवर केली नाही तर त्या संस्था आर्थिक संकटात सापडतात. मग अशा वेळी त्यांच्या कर्जाची वसुली करून देण्याकरता सहकार आयुक्त व निबंधक हे एक वसुली अधिकारी नियुक्त करतात आणि या वसुली अधिकाऱ्याच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या कर्ज वसुलीला चालना देण्याचं काम, सहकारी संस्थांना आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी ह्या संस्थांचं कार्य, त्यांना मदत करण्याचं काम, त्यांच्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी त्यांना त्यांच्या कर्जवसुलीला मदत करण्याचं काम आयुक्त व निबंधक हे करीत असतात. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे, सभासदांना शिक्षण व प्रशिक्षण देणे. बऱ्याच वेळा अनेक सभासदांना सहकारी संस्थेविषयीचं, सहकारी कायद्याचं, सहकारी संस्था कशा चालवाव्या या संबंधीचं ज्ञान नसतं. तसंच संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाला देखील सहकारी संस्थेची कायदेशीर बऱ्याच वेळा माहिती नसते. अशा वेळी या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्या एकत्र येऊन संस्था स्थापन करतात, परंतु त्याचं कामकाज कसं चालावं, कारभार कसा चालवावा याचं संपूर्ण ज्ञान त्यांना नसतं. यासाठी सहकार आयुक्त व निबंधक सभासदांना शिक्षण देणं, प्रशिक्षण देण्याची व्यवस्था ही सहकार आयुक्त व निबंधकाकडून केली जातं. त्यासाठी मग त्यांना त्यांची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, त्यांची कार्यशाळा आयोजित करणे, सहकार विषयावर निरनिराळ्या प्रकारच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं परिसंवाद घडवून आणणे, सहकार विषयाच्या संदर्भात निरनिराळे व्याख्यानं आयोजित करणे व सभासदांना प्रशिक्षित करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. आणि अशा प्रकारची विकासात्मक कार्ये
सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाला करावी लागतात. कोणकोणत्या प्रकारची कार्य आहेत? 1. सहकार क्षेत्राचं नेतृत्व करणे. 2. सहकारी क्षेत्राला मार्गदर्शन करणे. 3. सहकारी संस्थांना तांत्रिक मार्गदर्शन करणे. 4. सहकारी संस्थांना आर्थिक मदत करणे. 5. सहकारी संस्थेच्या कर्जवसुलीला चालना देणे. आणि 6. सहकारी संस्थेच्या सभासदांच्या शिक्षण व प्रशिक्षणाची व्यवस्था करणे. अशा प्रकारचं कार्य सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाला करावं लागतं. थोडक्यात सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक हा वैधानिक कार्य करतो, नियंत्रणात्मक कार्य करतो आणि विकासात्मक कार्य करतो. या 3 कार्याच्या माध्यमातून राज्यातील सहकार चळवळ यशस्वीरित्या करण्याचं काम सहकार आयुक्त व निबंधकाला करावं लागतं आणि इत्यादी प्रकारची कार्ये ही सहकार आयुक्त व निबंधकाला करावी लागतात. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की सहकारी संस्थेच्या आयुक्त व निबंधकाची कार्ये स्पष्ट करा. मग त्यावेळी आपल्याला ही 3 कार्ये सांगता आली पाहिजे आणि त्या